धन धान्य देई ही काळी आई धन धान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. निळाशार पसरलेला विस्तीर्ण समुद्र किनारा, महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवरील विलोभनीय सौंदर्य आपल्याला साद घालत असतं. मंडळी, या समुद्रात खूप सारा खजिना दडलाय असं म्हटलं जातं, पण चंदेरी चंदेरी मासोळी आणि हा दर्याचा खजिना लुटायला मच्छीमार बांधव हे आपल्याला समुद्रकिनारी दिसतात. जसे मासे हे मच्छीमार बांधव पकडतात, त्याचप्रमाणे खेकड्याद्वारे उत्पन्न त्यांना मिळत असतं. चला आज आपण कांदळवनात जाऊ, पाहू तिकडे मच्छीमार बांधव आपला व्यवसाय किती भरभराटीनं करतायत ते. ऑगस्ट 2015 रोजी या प्रकल्पाच्या पहिल्या हंगामाचं वेंगुर्ला इथं उद्घाटन झालं. सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या प्रमुख लीना नायर तसंच कांदळवन कक्षाचे मुख्य वनसंरक्षक एन वासुदेवन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी या प्रसंगी उपस्थित होते. खेकडा संवर्धन करण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती इथे देण्यात आली. सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या प्रमुख लीना नायर या प्रसंगी म्हणाल्या, मच्छीमार बांधव या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत आहेत आणि याचा विशेष करून विचार केला जातोय. हे पाहून अत्यंत आनंद वाटतोय आणि यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणखीन वापर होईल असा प्रयत्न नक्कीच आम्ही करीत आहोत. Our RGCA, which is the research arm of MPTA, we had a technology for crabs and we have a hatchery. So we had transferred the crablets, as they are called. We brought them here. We taught them how to make a pen, how to make a grow out pen. Gave them also the suggestion for what is the size of the mesh, what is the weight should be put up, how should it be fed. All these things, the technology was given from NPTA's RGCA. And we also had our local officers who were monitoring, supervising, assisting this program. समुद्र किनाऱ्यालगतच्या मँग्रोव्ह झाडांचं संवर्धन आणि खेकड्यांच्या उत्पादनात वाढ या दोघांचा सुंदर मेळ होऊन पर्यावरण जपलं जाईल, मच्छीमार बांधवांना रोजगार मिळेल अशी भावना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी व्यक्त केली. डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन की तरफ से, मैं प्रशासन की तरफ से इतना बताना चाहता हूँ कि मैंग्रोव का जो एक कोस्टल जोन में मैंग्रोव मिलता है, तो इसके प्रोटेक्शन की जिम्मेवारी हमारे ऊपर है. तो उसको प्रोटेक्ट करना मतलब आप कोई कायदा लगाएंगे तो उससे अच्छा है कि कैसे इस कम्युनिटी को इन्वॉल्व करके ये दोनों चीज़ें, एनवायरनमेंट और कम्युनिटी दोनों के लिए बेनिफिशियल हो कि इसकी मैंग्रोव की तोड़ जो हो रही है, जो नुकसान हो रहा है, वो कैसे कम किया जाए. तो इसीलिए क्या है कि कम्युनिटी को, जो लोग हैं, उन्हीं को इसके मैंग्रोव उसके लिए बेनिफिशियल बना दिया जाए, ताकि उससे इनकम मिलना शुरू हो जाए. और इनकम मिलेगा तो वो उसको मैंग्रोव की वजह से मिल रहा है, तो इसके लिए वो अपने आप उसको प्रोटेक्ट करेगा. तो एक लार्जली ये मॉडल पे ये बेस्ड है. तो इससे जैसे आज आपने देखा कि कितने बड़े प्रमाण पे इसको लोगों को
इससे इनकम मिलेगा। तो ऐसे ही मॉडल आगे जैसे मैम ने बोला, सर ने बोला, इसको रेप्लिकेट किया जाएगा। और डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन की तरफ से जो लैंड की फर्दर जो ये इश्यूज़ होंगे, जैसे क्रैब हैचरी यहाँ पे हमें सेटअप करना है, तो उसके लिए लैंड का एक इशू है, वो हम सॉर्ट आउट करने की कोशिश कर रहे हैं। और उसको जो सेटअप करने के लिए जो फंडिंग का इशू है, कुछ पार्ट पेमेंट UNDP हम डिस्ट्रिक्ट फंड प्लान से कुछ अगर कंट्रीब्यूट कर पाए, तो ये सब हम स्टडी कर रहे हैं। जल्दी ही क्रैब हैचरी हम यहाँ शुरू करने की कोशिश करेंगे, ताकि इनको स्थानिक स्तर पे यहाँ पे ही उनको क्रैबलेट अवेलेबल हो जाए। और लार्जर क्या है कि देखा जाए तो एक बार यहाँ फार्मिंग शुरू हो गई, तो उसके लिए हमें क्या करना चाहिए, मदर यूनिट्स बनाने चाहिए जो उससे सप्लाई लेंगे। अभी क्या होता है, सिर्फ मुंबई की डिमांड है, वो ठीक नहीं है। हमें लार्जर अगर इसके सिंधुदुर्ग के आसपास डिस्ट्रिक्ट्स हैं, कोल्हापुर है बड़ा, बेलगाम बड़ी मार्केट है, रत्नागिरी है, तो यहाँ पे अगर हमने मदर यूनिट्स छोटा छोटा बना दिया, उनसे कांटेक्ट करके उनको दे दिया कि आप यहाँ से उठा लीजिए सामान, तो वो मुंबई का जो ट्रांसपोर्टेशन कॉस्ट ऐड होता है, तो वो उतना कट शॉर्ट करके इनको और फ़ायदा हो सकता है। तो यही सब लार्जर है, देखते हैं इसको और रेप्लिकेट करके और अच्छा करने की कोशिश करेंगे। महाराष्ट्र शासनाच्या वन मंत्रालयाच्या कांदळवन विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे। यात खाडीच्या किनाऱ्यालगतच्या कांदळवनात भरतीच्या पाण्यावर तसंच पेन्सद्वारे खेकड्यांची पैदास आणि जोपासना केली जाते। पेन्स म्हणजे खेकड्यांची पिल्लं पाळण्यासाठी तयार केलेले जाळीदार पिंजरे। या पेन्सद्वारे तसंच भरती ओहोटीच्या पाण्यावर खेकडा पालनास योग्य अशी स्थानं तज्ज्ञांच्या मदतीनं हेरून संबंधित भागातील मच्छीमारांना प्राधिकरणाच्या नेट फिश या विस्तार विभागातर्फे स्वयंसेवी गटात संघटित केलं जातं। या गटातील सदस्यांना कार्यक्षेत्रातच प्रशिक्षित करून तमिळनाडूतील राजीव गांधी ॲक्वाकल्चर सेंटरमध्ये पर्यावरण स्नेही शाश्वत खेकडा उत्पादनाचं विशेष प्रशिक्षणही दिलं जातं। अशा प्रकारे प्रशिक्षित झालेल्या मच्छीमारांनी जिल्ह्यातील 6 कार्यक्षेत्रात कांदळवन खेकडा पालनास सुरुवात केली आहे। प्राधिकरणातर्फे मच्छीमारांना तंत्रज्ञानासोबतच निर्यातीसाठी बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याकरता आवश्यक त्या सेवा सुविधाही पुरवल्या जातात। आमची माती आमची माती। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा हे गाव गर्द वनराईच्या डोंगर कुशीत पहुडलेलं। पडणाऱ्या पावसाचा पुरेपूर उपयोग करून पारंपरिक पद्धतीनं इथं भातशेती केली जायची। दिवसेंदिवस पडणाऱ्या पावसाचं प्रमाण कमी होत गेलं आणि इथल्या शेतकऱ्यांनी भातशेतीकडे पाठ फिरवली। पर्जन्यमान कमी झालं म्हणून इथल्या शेतकऱ्यांनी डोक्याला हात न लावता काळानुरूप बदलायचं ठरवलं आणि कमी पाण्यावर येणारं खरीपातलं बटाटा पीक घ्यायला सुरुवात केली। करंडी गावातील असेच एक यशस्वी शेतकरी आहेत धनंजय गायकर। करंडी हे गाव आहे, हे पूर्ण आदिवासी आणि हा आदिवासी जो पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आहे, डोंगराळ भाग, याच्यामध्ये पूर्वी फार पावसाचं प्रमाण होतं आणि भात शेती हेच मुख्य साधन होतं। पण आता दिवसेंदिवस पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं भात शेती जरा धोक्यात आलेली आणि मग आम्ही जो विचार केला इथल्या शेतकऱ्यांनी की भात शेतीचं रूपांतर हे बटाटा पीक किंवा दुसऱ्या पिकाकडे माणूस वळलेला आहे आणि मग बटाट्याबरोबर सोयाबीन आहे, कोबी आहे, बाकीची पिकं घेतो, पण भाताचं क्षेत्र फार पूर्वीपेक्षा फार झपाट्याने घटलेलं आहे। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी। एखाद्या पिकाचं भरघोस उत्पादन घ्यायचं, उत्पादकता वाढवायची, तर बियाणं तितकंच दर्जेदार असलं पाहिजे।
बियाणं नगरला कोल्ड स्टोरेज आहे, तिथून बियाणं हे पंजाबमधून येतं आणि तिथून आणलं जातं. किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सातारा, बेळगाव, हुबळीपासून इथं मंचर म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये मंचर ही बाजारपेठ आहे ना, ही बटाटा बियाणासाठी एकदम प्रसिद्ध बाजारपेठ आहे. सातारा, बेळगाव इथून सुद्धा शेतकरी इथून मंचरवरून बियाणं नेतात. तिथे एकदम क्वालिटेड बियाणं मिळतं. पंजाबवरून डायरेक्ट बियाणं तिथं येतं मंचरला आणि तिथून आम्ही मग ज्याला पाहिजे त्या प्रमाणात जसं पाहिजे ज्या क्वालिटीचं त्या पद्धतीनं मंचरवरून बियाणं खरेदी केलं जातं. सेंद्रिय शेती ही जरी काळाची गरज असली तरी केवळ सेंद्रिय खतानं हवं तसं उत्पादन घेता येत नाही. त्यासाठी त्याला रासायनिक खतांची जोड ही द्यावीच लागते. सुरुवातीला सगळं संपूर्णपणे गायींपासून बनवलेलं कंपोस्ट खत आणि शेणखताचाच वापर जास्त करतो आणि त्याला मिश्र खत म्हणून RCFचे खतं देतो. 1846, उज्ज्वला युरिया आणि 19-19, 15-15 याचा योग्य प्रमाणे वापर करून त्याचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आपण जर बटाट्याला पूर्ण सेंद्रियच खतं दिली तरी आपल्याला जरा कमी हे होतं, पण सेंद्रिय बरोबर आपण जर मिश्र खतांचा योग्य प्रमाणात वापर केला, जास्त बी नाही आणि कमी सुद्धा नाही, तर आपल्याला मोठ्या प्रमाणात बटाट्यापासून गळीतही होतं आणि त्याची फुगवणही बी जास्त होते आणि उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होते. पाटाने पाणी देण्याच्या पद्धतीनं पाण्याचा अपव्यय होतो, पण तुषार सिंचनाच्या पद्धतीनं कमी पाण्यात अधिक उत्पादन घेता येतं. सोबतच रोग आणि किडींचा बंदोबस्तही करता येतो. पारंपरिक शेतीमध्ये समजा पाऊसमान कमी झालं तर फ्लोनी पाणी देतो पाटानी आणि मग त्याचे दिवी येणं वगैरे बटाट्यावर हे दुष्परिणाम होतात किंवा एखाद्या बुरशीजन्य आजाराला जास्त बळी पडतो. पण जर आपण स्प्रिंकलरनी पाणी दिलं तर आपल्याला पाहिजे त्याच प्रमाणात पाण्याची उपलब्धता करून देऊ शकतो आणि त्याच्यामुळं जमिनीमध्ये भुसभुशीत राहते, हवा खेळती राहते आणि बटाट्याचं जे फुगवण क्षमता आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील परिसरातील हवामान आणि जमीन ही बटाटा पिकास अत्यंत पोषक अशी आहे आणि याचाच फायदा इथल्या शेतकऱ्यांनी घेतलाय. सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करत कमी खर्चात जास्त उत्पादन कसं घ्यायचं हाच विचार त्यांनी केला. आमचे छोटे छोटे प्लॉट आहे सगळीकडे, मग सगळ्या ठिकाणी आपण ड्रिपचा वापर खरीपामध्ये नाही करू शकत कारण पाऊसमान जर इकडे जास्तच असतं. पण ह्यावेळेस कसं झालंय, पाऊसमान कमी झाल्यामुळं आपण हे तुषार सिंचनाचा वापर करतो आणि तुषार सिंचनाचा एक फायदा आहे, आपण याचं संपूर्ण सिस्टीम ही खोलून दुसऱ्या ठिकाणी आपण नेऊ शकतो आणि त्याचा फायदा म्हणजे आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त ओलिताखाली क्षेत्र येतं आणि आपल्याला पाहिजे त्याच प्रमाणात आपण पाण्याची उपलब्धता करून देऊ शकतो. तुषार सिंचनाचा वापर शेतीत केल्यानं गायकर यांना अनेक फायदे झाले. आर्थिकदृष्ट्या म्हणजे आता आपण जर ह्या तुषार सिंचनाचा वापर केला नसता तर जवळजवळ 50% आपल्याला उत्पन्नामध्ये घट आली असती. पण आता आपण आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात ओलिताखाली जमीन किंवा जसं पाहिजे आपल्याला बटाट्याला ज्या प्रमाणात पाणी पाहिजे त्याच प्रमाणात देऊ शकतो. आपल्या हातामध्ये येते कसं पाणी द्यायचं, त्याच्यामुळं मग गळितात फार मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. निंबोळी अर्काचा वापर केल्यानं बटाटा उत्तम रीतीनं जमिनीत पोसला जातो आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण उत्पादन त्यांच्या हाती येतं. बटाटा सुरुवातीला म्हणजे 1 महिन्यानंतर उतरून आल्यानंतर निमकोटेड एरिया जर उज्ज्वलाचा RCFचा जर वापरला तर जी याची क्षमता आहे त्याची हिरवळ होण्याची एकदम हरित आपल्याला दिसणार पीक आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याची रोगप्रतिकार क्षमता वाढून त्याची जी उंची वाढायला पाहिजे आणि उंची जर वाढली बटाट्याची तर त्या प्रमाणात आपल्याला उत्पन्न वाढतं, म्हणून त्याचा फायदा जास्त आहे आणि तो प्रत्येकाने दिलाच पाहिजे. त्या कारण ते पावसाळी ढगाळ वातावरण असल्यामुळं त्यावेळेस आपल्याला उज्ज्वला युरियाचा फार फायदा होतो. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत गायकर आपल्या शेतीत बटाट्याची लागवड करतात. आज त्यांच्या शेतात 2 महिन्याचं बटाट्याचं पीक उभं आहे. अजून 21 दिवसांनी बटाट्याचं हेच उत्पादन काढणीला येईल. बटाटा हे जे पीक आहे हे आता सध्या याचं आयुष्यमान हे 2 महिन्याचं झालेलं आहे. आता पूर्ण बटाटे काढण्यासाठी आपल्याला 2.5-3 महिने पूर्ण थांबावं लागणार आहे.
तर आता 2 महिन्याचं झाल्यामुळं आता फक्त 21 दिवस बटाटे काढण्यास टाईम राहिलेला आहे. तर आता आणि त्यावेळेस आपण हे सगळा पाला काढून घेतो आधी माणसं लावून उपटून, आणि नंतर बैलांचा नांगर धरून संपूर्ण शेत नांगरून पाठीमागे लोक विचून घेतात बटाटे. जवळजवळ 85 दिवसात तयार होणारं बटाटा हे पीक सिंचनाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब धनंजय गायकर यांनी बटाटा शेतीत केलं. जास्तीत जास्त 85 दिवसात हे पीक एकदम काढण्यास योग्यच होतं. हे त्याची साल ही एकदम टणक तयार होती. आता एका बटाटा हा खुपरी ज्योतीचा हा खाण्यासाठीच तयार केलेला माल आहे. याला कमीत कमी 4 पासून तर 6-7 पर्यंत बटाटे निघतात, आणि याला 7 पटीपासून 5 पटीच्या पुढे तर 10 पटीपर्यंत गळीत निघू शकते. आपण ज्या प्रमाणात त्याचे संगोपन करू त्या प्रमाणात आपल्याला त्याचं गळीत मिळणार. पाणी टंचाईवर मात करत काळानुरूप बदलाची शेती घेत गायकर यांनी आधुनिक तंत्रानं यशस्वी शेती करून दाखवली, आणि त्यांच्यासारखंच इतर अनेक शेतकरीही आपल्या शेतीत असेच बदल घडवत नव्या वाटा चोखाळताना दिसतात. म्हणूनच आपण त्यांच्या या प्रगतीचा आलेख यशोगाथा म्हणून घेऊन येतो. आमची माती आमची माणसं. खेकडा प्रकल्प करण्याचं उद्दिष्ट काय, तर स्वयंसहाय्यता जे बचत गट आहेत, तर साधारणतः रेग्युलर या ठिकाणी काही असे पदार्थ वगैरे बनवले जातात. तर आपण नवीन काहीतरी करायचं. महिला बचत गटांबरोबरच पुरुष आणि महिला या दोघांचे गट आता निर्माण होत आहेत. बचत गटाद्वारे खेकडा प्रकल्प सुरू केलेल्या लाभार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्याला आता ही साईड प्रोजेक्ट चालू करण्यासाठी मेन म्हणजे साईड सिलेक्शन महत्त्वाचं आहे. जिथून आपल्याला योग्य त्याचं पाणी म्हणा किंवा त्या साईडमध्ये योग्य प्रकारे चिखल म्हणा, आपण जी शेती केलेली आहे ती मड क्रॅश म्हणजे चिखल्या खेकड्यांची शेती केलेली आहे. 1.2 सेंटीमीटरची सेल्ला सेरेटा म्हणजे हिरवी जात, आपण हिरवे खेकडे म्हणतोय त्या जातीची पिल्लं आपण आतमध्ये सोडलेली आहेत नर्सरी पेनमध्ये. नर्सरी पेनमध्ये आपण ती आता 60 ते 70 दिवस मोठी झाल्यानंतर आपण त्यांना ग्राउट पेनमध्ये नर्सरी ओपन करून आपण ग्राउटसाठी सोडणं मोठी जाण्यासाठी सोडलेली आहेत. त्याच्यानंतर आपला तर हा टोटल 8 महिन्याचा कल्चर आहे. त्या 8 महिन्याच्या कल्चरमध्ये आपण त्यांना सकाळ आणि संध्याकाळचं 2 टाईम त्यांना खाण्याचं प्रमाण देतो. खाण्याचं प्रमाण निश्चित करण्यासाठी आपण खेकड्याच्या वजनाच्या सुरुवातीला लहान असताना 10%, जसं जसं खेकडा वाढत जाईल तसं प्रमाण 8% येणार, 8%वरनं 6%, 6%वरनं 5%, असं प्रत्येक टक्क्यानुसार वजनाचं प्रमाण ठरते. खाण्याचं प्रमाण आपण त्यांना दिवसातून 2दा देतोय. देण्यावेळी सकाळी त्यांना 40% खाणं वजनाच्या आणि संध्याकाळी 60% प्रमाण. खाण्यासाठी तुम्ही मासे देऊ शकताय, स्क्वेड म्हणून कटल फिश देऊ शकताय, माकुल, अशा प्रकारचे मासे तुम्ही खाण्यासाठी देऊ शकतो आपण. खेकडा शेतीला आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण बाबी आणि निर्यातीविषयीची माहिती लाभार्थ्यांनी दिली. आपला आता 8 महिन्याचा जेव्हा कल्चर पिरियड पूर्ण होतं, म्हणजे जसे आपण खेकड्याची सॅम्पलिंग करता करता आपल्याला वाढ झालेली आपल्याला लक्षात येते 8 महिन्यात. त्यावेळी मार्केट साईज झाल्यानंतर तयार झाल्यानंतर आपल्याला आता मार्केट करणं गरजेचं असतं. हार्वेस्टिंग आपल्याला करणं, हार्वेस्टिंग करण्यासाठी आपण रिंगनेट्स वापरतोय खेकडे पकडण्यासाठी. रिंगनेट टाकून आपण खेकडे पकडतोय. खेकडे पकडल्यानंतर त्यांना व्यवस्थित चांगल्या प्रकारे बांधून वगैरे त्यांची वॉश करून धुवून त्यांना चांगल्या प्रकारे बांबूच्या जाळीत गोणपड्याच्या सहाय्याने बांधून त्यांना मार्केटमध्ये एक्सपोर्टर म्हणा किंवा हॉटेल्स म्हणा किंवा मार्केटला आपण त्यांना पाठवू शकतो. पाठवण्यासाठी आपल्याला जवळजवळ ट्रान्सपोर्टेशनसाठी बस म्हणा किंवा ट्रेन्स म्हणा चेन्नईला आपल्याकडे जवळजवळ वेगळी मार्केट्स आहेत. मुंबई मार्केट्स आहे, चेन्नई मार्केट आहे, तामिळनाडू आहे. ज्या प्रकारे आपण जेवढ्या लांब पाठवणार आहे तेवढ्या प्रकारे आपल्याला काळजीपूर्वक आपल्याला खेकडा आपला बांबूच्या जाळीमध्ये पॅक करावा आहे, बांधायचं आहे, बांधून व्यवस्थित ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण मार्केटमध्ये पाठवल्यानंतर ज्या प्रकारे आपल्याला किंमत खेकड्याची आहे ती खेकड्याची किंमत आपल्याला जवळजवळ 1 किलोला 1100 रुपयेपासून चालू आहे. जेव्हा मार्केट डाऊन असेल त्यावेळी 1100 रुपये, 1000 रुपये म्हणा. जेव्हा मार्केट हाय असेल त्यावेळी आपल्याला 1500-1600 पर्यंत खेकड्याची 1 किलोची खेकड्याची किंमत मिळू शकते. आम्ही आता ही जी 2.5 एकरची जी खेती केली आहे आम्ही त्याच्यात आम्हाला मिनिमम आम्ही 1000 टन आम्ही खेकड्याचं हे उत्पन्न आम्ही अपेक्षित आहे आपल्याला. आम्ही 1000
1 टन जरी उत्पन्न आपण मिळवलंय तरी मिनिमम आपल्याला एक 3 ते 4 लाखापर्यंत उत्पन्न आपण मिळवू शकतो. मग त्यातून जर आपल्याला खाण्याचा खर्च म्हणा किंवा अजून इतर खर्च म्हणा जरी वजा केलं तरी मिनिमम 2.5 लाख तरी मिनिमम फायदा आपण 8 महिन्याच्या कल्चरमध्ये मिळवू शकतो. मच्छीमार बांधवांची या पद्धतीला पसंती मिळत असून मोठ्या संख्येने त्यांचे गट पुढे येत आहेत. कांदळवनाची मालकी असलेल्या स्थानिक लोकांना देखील हा पर्यावरण स्नेही कायमस्वरूपी उत्पन्नाचा हमी देणारा प्रकल्प आवडतो आहे, प्रेरणादायी ठरतो आहे.